श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 1 मार्च आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या दैनिक भविष्याला सुरुवात करते. तर सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मदाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देणार आहे. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबातील सदस्यांना मदत करणं आणि तुमचे छंद जोपासणं यासाठी वेळ खर्च करणार आहात. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्याशी नाराज होणार आहे. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचणार आहेत. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ शकता. वीज खंडित झाल्यामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होणार आहे, पण तुमचा जोडीदार तुम्हाला यामध्ये मदत करणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावविरहित राहण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढणार आहे. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमचा चलता हे भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. अस्वस्थ देखील होईल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देखील देईल. अभिनंदन करतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडून येणार आहे. दिवस कसा चांगला बनवता येईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला नक्की होणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तसंच तुमचा पार्टनर म्हणजे तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या प्रेमजीवनातील एक अत्यंत सुंदर दिवस आज असणार आहे. महत्त्वाची कामं कोणत्याही सहकार्याशिवाय हाताळू नका. जर तसं करत असाल तर तुम्हाला वाटत असेल की ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. कोणाची तरी मदत अवश्य घ्या. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबती कुणीच नसणार आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात हे तुम्हाला आज नक्की कळणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टींना घेऊन कमी राहील. या राशीतील व्यावसायिकांना आजच्या दिवशी आपल्या भागीदारावर नजर कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होते. तुम्ही जगात एकमेव आहात याची जाणीव आज तुम्हाला तुमचा जोडीदार करून देणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारक क्षमता घटणार आहे आणि विचारशक्ती खुंटणार आहे. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. आज तुमच्या आई वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर सुद्धा धरा. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या अनुपस्थित त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुमच्या नोकरीला चिटकून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावं याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडेफार रिलीफ मिळणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढणार आहे. पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्यांच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. धूम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठी सुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा
हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेलात तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. तुमच्या अपेक्षाप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यांवर तुम्ही वैतागाल. आजचा दिवस थोडासा तणावपूर्वक जाण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे तूळ रास. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तसंच आज तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक चांगला दिवस घालवणार आहात. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूरच ठेवा. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षणपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमचा जोडीदार, तुमचा पार्टनर तुम्हाला एक काहीतरी सरप्राईज आणण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आजच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरील निरंतर स्मित नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्यांना कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असणार आहे. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. खरेदीमध्ये उधळपणा टाळा. तुमच्या पार्टनरच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असणार आहात. पुढील रास आहे धनुरास. तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. तुमच्या योजना आहेत तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात खूप अडचणी देखील येतील. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्या जवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, तर तुम्ही दुःखी होणार आहात. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. तुमच्या कामाला आज दाद मिळण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आपल्या काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस आहे. आपल्या प्रियकरासोबत असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाहीत त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य तो उपयोग करण्यासाठी आज तुम्ही जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही आजचा दिवस खूप चांगला घालवणार आहात. पुढील रास आहे कुंभ रास. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा, अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाऱ्या आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दृष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निर्दयी बळी होऊ शकतो. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडून देऊ नका. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमच्या जोडीदार दुसऱ्या बाजूला असणार आहात. तसंच तुमचा विश्वास वाढत आहे आणि तुमची प्रगती देखील होत आहे. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कोणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगीय दिवस असणार आहे. शेवटची रास आहे मीन रास. तुमच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच तुम्हाला आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करायचा आहे, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. तुमच्या प्रेमी जीवनात नवीन वळण येणार आहे. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. आजचा दिवस उच्च कामगिरीला आणि उच्च वर्तुळाला वावरण्याचा आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व काम सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात असं तुम्हाला वाटणार आहे. तर हे होतं संपूर्ण 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. चला तर मग उद्या भेटूया संपूर्ण 12 राशींच्या दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.